नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सगळेजण आता सावलीला बोलत असतात. तिलोत्तमा सावलीला खोटारडी ठरवत असते, पण तेवढ्यात अमृता ही सगळ्यांना थांबत म्हणते की थांबा आई. अमृता म्हणते, हे बघा, मला सावलीवरती पूर्ण विश्वास आहे आणि सावली असं काहीच करणार नाही, कारण सावलीचं खरं रूप मी तिच्या डोळ्यात बघितलंय. अमृता म्हणते की आई, माझ्यावरती तुम्ही कायम विश्वास ठेवा. 100% खात्रीने मी सांगते की सावलीने आजपर्यंत या घरच्यांसाठी आणि या घरच्यांचाच विचार केला आहे आणि सारंगच्याच मनाचा विचार करत आली येते. आणि तेवढ्यात आता अमृता म्हणते की सारंगच्या जीवासाठी तिने स्वतःचा जीवसुद्धा धोक्यात घातला आहे आणि मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे आई. ते ऐकताच आता राज म्हणतो, हो का अमृता, आता या मुलीच्या बाजूने बोलायसाठी तू काहीही बोलू नकोस. मोठ्याने ओरडत आता राज म्हणतो की अमृता, आपल्याला माणसं ओळखता येत नसेल ना तर तोंड बंद ठेवायचं, कळलं का तुला. अमृता आता घाबरते. राज म्हणतो की आता या क्षणी या ठिकाणी एकच अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला सावली कशी आहे ते माहिती आहे आणि ती व्यक्ती आहे भैरवी. भैरवी आता राजकडे बघते आणि राज म्हणतो, भैरवीजी सांगा सावली ही कशी आहे. आणि तेवढ्यात आता भैरवी म्हणते, मी सांगते ना, कारण मी एक कलाकार आहे आणि कलाकार कधीही दुजाभाव करत नसतो. आणि तेव्हा भैरवी म्हणते की मी भागवत कुटुंबाला जेवढे ओळखते तेवढेच मेंदळे कुटुंबाला देखील ओळखते आणि हे भागवत कुटुंब अगदी नाकाच्या सरळ रेषेसमोर चालणारे कुटुंब आहेत आणि त्यातील माणसे ही विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत. आणि लगेच भैरवी म्हणते की आजपर्यंत मला असंच वाटत होतं. तेव्हा सगळेजण पुन्हा भैरवीकडे बघू लागतात. भैरवी म्हणते की सावली आणि सारंगच्या लग्नापर्यंत मला हे असंच वाटत होतं. आणि तेवढ्यात आता भैरवी म्हणते की जेव्हा सावलीने डायरेक्ट सारंगशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. आणि जेव्हा आता सारंगशी सावलीचं लग्न झालं त्यानंतर मात्र मी खूप विचार केला आणि विचार केल्यानंतर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि ते उत्तर म्हणजे परिस्थिती. भैरवी म्हणते की परिस्थिती माणसाला काहीही करण्यासाठी भाग पाडते आणि हेच सावलीनं केलं असल्याचे आता भैरवी बोलते. जी सावली लहानाची मोठी होताना मी बघितली ती सावली ही नाहीच आहे, असे आता भैरवी ठामपणे सावलीकडे बघत बोलते. आणि त्या क्षणी आता सारंगला खूप वाईट वाटलेलं असतं. आणि तेवढ्यात भैरवी म्हणते की हे बघा, मी फक्त माझं मत मांडलंय बरं का, आणि माझ्या मतामुळे सारंगचं आणि मेंदळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये असंच मला वाटतंय. आणि आता भैरवी म्हणते की शेवटी निर्णय काय घ्यायचा नाही, सगळं मेंदळे कुटुंबावरती मी सोपवते, कारण मेंदळे कुटुंबाचा हा पर्सनल विषय असल्याचे आता भैरवी बोलते. आणि आता भैरवी ते की यामध्ये तुमचा हा पर्सनल मॅटर असल्यामुळे मी फार इंटरफेअर करू शकत नाही आणि प्लीज मला जाण्याची अनुमती द्या, असे म्हणत चल तारा असे सांगून आता भैरवी तेथून निघून जाते. आणि तेवढ्यात अमृता म्हणते की माझं मन सांगतंय भैरवी अशा बोलल्या आणि ही अस्मी असे सांगितली म्हणजे ते काही सत्य होत नाहीये. आणि त्यानंतर अमृता म्हणते की म्हणून मी तुम्हाला हात जोडून सांगते की खरं आणि खोट्याची शहानिशा झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये. तर तेवढ्यात अस्मी म्हणते, हो, खऱ्याची आणि खोट्याची शहानिशा तर झाली पाहिजे. अस्मी म्हणते की सारंगच्या प्रेमासाठी जिवंतपणे मी मरण यातना सहन केल्यात आणि शेवटी मी सारंगच्या प्रेमासाठी इथपर्यंत आले, तेव्हा आता मी जास्त वाट नाही बघू शकत असे आता अस्मी ही सगळ्यांना सांगते. आणि आता अस्मी म्हणते की काही जरी झालं तरी मला माझं प्रेम मिळालेच पाहिजे आणि मला न्याय मिळालाच पाहिजे. पटकन अस्मी आता पळत पळत तिलोत्तमा समोर येते आणि म्हणते, तिलोत्तमा मॅडम, तुम्हीच सांगा आता मला कसा न्याय मिळणार. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो, अस्मी तू सुखरूप आहे हे बघून खरंच मला बरं वाटलं. तेवढ्यात आता अस्मी ही सारंगकडे बघते. अस्मीच्या डोळ्यात आता लगेच पॉझिटिव्हनेस आलेला असतो आणि लगेच आता सारंग म्हणतो, तुझ्या बाबतीत हे जे काही घडलं ना याची मी कल्पनाच केली नव्हती अस्मी. आणि लगेच आता सारंग म्हणतो की आता माझा पक्का विश्वास बसला. जी व्यक्ती पैशासाठी प्रेमाचं नाटक करू शकते ती व्यक्ती पैशासाठी काहीही करू शकते. आणि तेवढ्यात आता सगळेजण सारंगकडे बघू लागतात. रडण्याचं नाटक करत आता अस्मी म्हणते की सारंग, अरे हे तू काय बोलतोयस, मला माहिती आहे मी पैशासाठी हे नाटक केलं सारंग, पण त्यानंतर खरंच मी तुझ्या प्रेमात पडले रे सारंग. अस्मी म्हणते की अरे सारंग, त्यावेळेस माझ्या समोर परिस्थितीच तशी होती म्हणून मला तसं करणं भाग पडलं. अस्मी म्हणते की माझ्या परिस्थितीमुळे मला तसं करणं पडलं, पण जेव्हा मी तुझ्या समोर आले आणि जेव्हा मी तुझ्या प्रेमात पडले ना रे सारंग, त्यानंतर मग मी कायमचे तुझ्या प्रेमातच पडून गेले.
अस्मी म्हणते की या लोकांनी मला जेव्हा डांबून ठेवलं होतं ना, तेव्हा मी फक्त तुझा आणि तुझाच विचार करत होते. त्या लोकांच्या तावडीतून मी कशीबशी निसटले सारंग, आणि सरळ मी तुझ्याकडे इथे येऊन पोचले. मला फक्त तूच दिसत होतास आणि तुझे प्रेमच दिसत होते. आणि लगेच रडतच अस्मी म्हणते की एवढे कष्ट मी फक्त तुझ्यासाठी सहन केले सारंग. तर आता ते ऐकून सावलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आणि तेवढ्यात आता राग घेऊन तिलोत्तमा म्हणते की बस झाला आता हा सगळा खोटारडेपणा. आज मी माझ्या सारंगच्या आयुष्यासाठी, त्याच्या शांतीसाठी घरात पूजा घातली, नवग्रहाची शांती केली, माझ्या सारंगला शांती मिळावी म्हणून. आणि पूजा झाल्यानंतर तुमच्या सगळ्यांचं हे सगळं काय चालू आहे, असे आता तिलोत्तमा सगळ्यांकडे बघत बोलते. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की तुम्हा सगळ्यांना हे असं आरडाओरड करताना लाज वाटली पाहिजे. आणि बोट करत आता तिलोत्तमा सावलीला म्हणते की ही मुलगी या घरातील खोटारडेपणाचा कळस आहे, कळस. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा रागाने अस्मीकडे बघत म्हणते, अस्मी मला तुझासुद्धा खूप राग आला होता ज्या वेळेस तू भर लग्नातून माझ्या सारंगला सोडून गेली होतीस. आणि तिलोत्तमा म्हणते की माझा तर तुझ्यावरचा विश्वासच उडाला होता. तू भर लग्नातून पळून गेली अस्मी, तेव्हा तुला माहिती आहे का याचा माझ्या सारंगवर काय परिणाम झालाय तो. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की त्याची काय अवस्था झाली होती तुला माहिती नाही. अनेक दिवस तो कुणाशी बोलतही नव्हता, तो फक्त रडत होता, तो जेवतही नव्हता, वेडापिसा झाला होता माझा सारंग तुझ्यासाठी, माहिती आहे का तुला अस्मी. कित्येक दिवस त्याने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं होतं, त्याच्या पोटात पाणी सुद्धा जात नव्हतं, माहिती आहे का तुला अस्मी. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की आत्तापर्यंत माझा तुझ्यावर विश्वास नव्हता, पण आता तुझी ही अवस्था बघून मला कुठेतरी असं जाणवतंय की तू खरं बोलतेस. आणि तिलोत्तमा म्हणते की मला आता कुठेतरी वाटतंय की तुझं सारंगवरचं प्रेम तुला इथे घेऊन आलंय. जेव्हापर्यंत अस्मी तू माझ्या सारंगच्या आयुष्यात होती ना, तेव्हापर्यंत माझा सारंग अगदी सुखात होता अस्मी. आणि बोट करत आता तिलोत्तमा मोठ्याने ओरडत म्हणते की जेव्हापासून ही मुलगी माझ्या सारंगच्या आयुष्यात आली आणि या घरात आली ना, तेव्हापासून माझ्या सारंगवर आली ती फक्त संकटामागून संकट. आता तिलोत्तमा म्हणते की ही मुलगी म्हणजे माझ्या घराला लाभलेला एक शाप आहे, आणि आज तो शाप मी पुसून काढणार आहे, आणि त्याची सुद्धा सुरुवात मी आत्ता करणार आहे. चल असे म्हणत आता तिलोत्तमा सावलीला घराच्या बाहेर जाण्यासाठी सांगते. आणि तेवढ्यात आता सावलीकडे बघत तिलोत्तमा सावलीजवळ येते आणि रागाने सावलीचा हात धरून सावलीला म्हणते चल. आणि सावलीला ओढतच आता तिलोत्तमा ही घराच्या दरवाजाजवळ घेऊन येते. पाठीमागून आता सारंग हा तिलोत्तमा पाठीमागे येतो. दरवाजातून आता तिलोत्तमा ही सावलीला बाहेर ढकलते आणि आता सावली ही खाली पडते. तर तिलोत्तमा त्या क्षणी दरवाजा बंद करून घेते आणि सावलीला घराबाहेर काढून आता तिलोत्तमाने मेंदळ्यांच्या घरचा दरवाजा सावलीसाठी कायमचा बंद केलेला असतो. आणि सावली आता पाठीमागे बघू लागते, दरवाजा बंद झालेला असतो. त्यानंतर सावलीला खूप वाईट वाटतं. सावलीला आता समजतच नसतं काय करावे, कुठे जावे आणि कोणता निर्णय घ्यावा तो. आणि आपल्या मंगळसूत्राला हात लावून सावली तशीच खाली पडून आता विचार करत असते. इकडे आता सगळेजण दरवाजापाशी आलेले असतात, दरवाजा बंद झालेला असतो. तेवढ्यात आता अस्मी ही सारंगच्या जवळ येते. सारंगचा हात धरून अस्मी म्हणते सारंग, अरे जे झालंय ते होऊ दे, पण आपण पुन्हा आपल्या आयुष्याचं नवीन स्टार्टअप करूयात. आणि ते ऐकून आता ऐश्वर्या खुश होते. तिलोत्तमा आता सारंगकडे बघू लागते. खाली मान घालून सारंग आता फक्त उभा असतो आणि ऐकत असतो. सारंग आता काहीच बोलत नसताना हे बघताच आता अस्मी म्हणते की सारंग काय झालं, तू बोलत का नाहीयेस. तिलोत्तमा सुद्धा आता सारंगकडे बघू लागते. अस्मी म्हणते सारंग, अरे काय झालं, इतक्या लवकर आपल्यातलं सगळे क्षण, प्रेमाचे क्षण, त्या आठवणी सगळं काही विसरलास का तू सारंग. अस्मी म्हणते की आयुष्यात कायमचा धरलेला तुझा तो हात, तुझे ते वचनं, तुझ्या त्या आठवणी, तुझे ते प्रेम, तुझे ते प्रॉमिसेस, तुला काहीच नाही आठवत का रे सारंग. आणि सारंग आता काहीच बोलत नसतो. अस्मी म्हणते की सारंग एकदा बघणार आहे माझ्याकडे, आणि आपण जसे ठरवतो ना तसं काहीच होत नसतं. परिस्थिती आणि सगळं काही आपल्याला वेगळं करण्यासाठी भाग पाडत असतं सारंग. आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नसतात, त्यावरती एकच उत्तर असतं, आणि ते उत्तर म्हणजे काळ असतो, काळ. असे आता अस्मी ही सारंगला समजावू लागते. तिलोत्तमा, ऐश्वर्या, चंद्रकांत सगळेजण आता अस्मीचे ते बोलणे ऐकत असतात. आणि जरी आपल्याला वेळेने दूर केलं होतं तरी सारंग, मी आता आले ना, आणि मी या क्षणाची खूप आतुरतेने वाट बघत होते. सारंग प्लीज मला जवळ घेणारे, अशी काकुळतीने आता अस्मी ही सारंगला सांगत असते. आणि सारंग आता काहीच बोलत नसताना अस्मी म्हणते सारंग, अरे काय झालं, तू बदलला तर नाहीस ना. ज्या सारंगचं माझ्यावरती
एवढं प्रेम होतं, तो सारंग एवढा गप्प का? अस्मी म्हणते, देणारे सारंग उत्तर, बोल ना काहीतरी, घे ना मला जवळ. सारंग मात्र काहीच बोलत नसतो. अस्मी म्हणते, कुठे गेला माझा सारंग? जो सारंग माझ्या बाजूने होता, माझ्या जवळ होता, माझ्या पाठीशी होता. लगेच आता अस्मी सारंगच्या डोळ्यात बघते आणि म्हणते, सारंग तू कुणाच्या बाजूने आहेस? तेवढ्यात सारंग म्हणतो, खऱ्याच्या बाजूने, सत्याच्या बाजूने आहे मी अस्मी, सत्याच्या बाजूने. आणि ते ऐकताच आता चंद्रकांत आणि अमृता खुश होतात. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा ही रागाने सारंग समोर येते आणि म्हणते, सारंग सत्य काय आहे? ते ऐकताच आता सारंग हा पटकन दरवाजासमोर येतो आणि दोन्ही हाताने मेंदळ्यांच्या घराचा दरवाजा उघडा करतो. समोर आता सावली बसलेली असते. त्यानंतर आता सारंग पुन्हा तिलोत्तमा आणि अस्मी समोर येत म्हणतो की सत्य हे खूप टोचणारं असतं, खूप अवघड असतं आणि सत्याला आता सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी कित्येक परिस्थितीमधून आणि कित्येक परीक्षा देऊन जावं लागतं. आणि आता सारंग म्हणतो की जेव्हा सत्य आपण किती जरी लपवण्याचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस जेव्हा सत्य येतं ना, त्याच वेळेस सगळं काही संपलेलं असतं. सत्यासमोर कोणीच टिकाव धरू शकत नाही. आणि लगेच आता सारंग म्हणतो की जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत सावली या घरातून कुठेही जाणार नाही आणि तोपर्यंत सावली याच घरात राहील असे सारंगने ठणकावून सांगितलेले असते. आणि सारंग आता अस्मीला म्हणतो की प्रेम या जगातील सर्वात शुद्ध भावना आहे. माझं प्रेम शुद्ध होतं आणि आज माझ्यासमोर माझं शुद्ध प्रेम उभं आहे की अशुद्ध प्रेम. मला त्यासाठी सत्यासाठी खूप मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. खूप अवघड आहे तो निर्णय, पण तो निर्णय घेताना मी कधीच माझ्या स्वार्थाचा विचार करणार नाही असे आता सारंग हा अस्मीसमोर बोलत असतो. आणि काही जरी झालं तरी मी माझं कर्तव्य पार पाडत राहणार आणि काही जरी झालं तरी मी सावलीवरती कधीच अन्याय होऊ देणार नाही असे आता सारंग तिलोत्तमाकडे बघत बोलतो. आणि लगेच आता सारंग हा दरवाजाच्या बाहेर जातो. सावली शेजारी येऊन सारंग त्याचा हात सावलीसमोर धरतो. पटकन आता सावली ही सारंगच्या हातात हात देऊन उभा राहते आणि त्यानंतर दरवाजाकडे हात करत सारंग म्हणतो की सावली जा आतमध्ये. ते शब्द ऐकताच आता सगळ्यांना चंद्रकांत अमृताला मोठा आनंद झालेला असतो आणि त्या क्षणी आता सोहम बबलूनी सुटकेचा श्वास सोडलेला असतो. तर सावली आता तिलोत्तमाकडे बघते. इकडे अस्मीला आता खूप जळफळाट होत असतो. ऐश्वर्या तिलोत्तमाचा सुद्धा जळफळाट होत असतो. सारंगने हात करत आता सावलीला घरामध्ये जाण्यासाठी सांगितलेले असते आणि एक एक पाऊल दरवाजात टाकत सावली आता पुन्हा मेंदळ्यांच्या घरात आता पाय ठेवते. आणि तेवढ्यात आता सारंग अस्मीला म्हणतो, अस्मी सावलीला जाऊ दे, बाजूला हो. तर तिलोत्तमा म्हणतेस, थांब सारंग जरा थांब. तेवढ्यात आता सारंग म्हणतो की आई तू जरी हे नाते मानत नसले ना तरी माझ्या बरोबर आणि या घराबरोबर सावलीचं काहीतरी नातं आहे आणि सावली माझ्यासोबत कोणत्या तरी नात्याने बांधली गेली आहे आणि सावलीला देखील या घरामध्ये राहण्याचा हक्क आहे. आजपर्यंत मेंदळे कुटुंबांनी कोणाचाही हक्क हिरावून घेतलेला नाहीये आणि सावलीला सुद्धा तो हक्क मिळेल या घरात. चल सावली असे म्हणत सारंग जाऊ लागतो. तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की पण या पोरीने तो हक्क खोटेपणाने मिळवलाय. तिलोत्तमा म्हणते की सारंग तुला हे तर माहीत आहे ना. तर तेवढ्यात चंद्रकांतराव म्हणतात, तिलोत्तमा हे अजून सिद्ध झालेलं नाहीये बरं का, तेव्हा तू उगीच हे सिद्ध करू नकोस. आणि तेवढ्यात आता नील म्हणतो, नाही बाबा आपण ताबडतोब जगन्नाथजींना फोन लावूयात, त्यांच्या समोर खरं काय आणि खोटं काय हे होईल. तर तिलोत्तमा म्हणते की नील काय बोलतोयस तू? तर नील म्हणतो हो. सारंग सुद्धा आता विचार करू लागतो. आणि लगेच आता चंद्रकांतराव म्हणतात, नील म्हणतो ते अगदी बरोबर आहे, थांबा मी जगन्नाथजींना फोन लावतो. तर चंद्रकांत आता जगन्नाथला फोन लावतो. जगन्नाथचा मोबाईल आता टेबलवर असतो आणि वाजत असतो. इकडे आता अस्मी मात्र अस्वस्थ होत असते आणि आता हा माणूस इतका काय बदलला असे अस्मी विचार करते आणि सारंगसुद्धा एवढा कसा बदलला असेल अशा विचारात अस्मी पडलेली असते. इकडे चंद्रकांतरावांनी जगन्नाथला फोन लावलेला असतो आणि आता अस्मी विचार करते की या फालतूकड्या मुलीसाठी हा मला ना करतोयस, असे या मुलीमध्ये आहे तरी काय, असा आता अस्मी विचार करते. आणि तिलोत्तमा मॅडमने या मुलीला आतापर्यंत घरात ठेवलं तरी कसं, बस झालं आता मी काय करू, अशा विचाराने आता अस्मी अस्वस्थ झालेली असते. तोंडाला हात लावत अस्मी आता विचार करत असते.
आणि जर आता मला जर यांनी घरात घेतलं नाही तर पुढे माझं काय होणार असे अस्मी विचार करत असते. इकडे आता चंद्रकांतने जगन्नाथला फोन लावलेला असतो. तर आता जगन्नाथ हा मेंदळ्यांच्या घरी येऊन खरे सत्य समोर आणणार का आणि सत्याचा आरसा दाखवून सावली ही सारंगची बायको होणार का हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.